The Learning Hub. आश्विन महिन्यातील सण. घटस्थापना. घटस्थापना किंवा कलश स्थापना हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र विधी असून याने शारदीय किंवा चैत्र नवरात्रोत्सवाचा प्रारंभ होतो. पहिल्या दिवशी मातीच्या भांड्यात किंवा परडीत 7 प्रकारचे धान्य पेरून त्यावर कलश घट मांडला जातो आणि 9 दिवस देवी दुर्गेच्या विविध रूपांची पूजा केली जाते. दसरा हा हिंदू धर्मातील एक प्रमुख आणि 3.5 मुहूर्तांपैकी एक अतिशय शुभ सण आहे. आश्विन शुद्ध दशमीला हा सण साजरा केला जातो. हा सण वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक मानला जातो. कोजागिरी पौर्णिमा. कोजागिरी पौर्णिमा, ज्याला शरद पौर्णिमा किंवा कौमुदी पौर्णिमा असेही म्हणतात, हा हिंदू पंचांगानुसार आश्विन महिन्यातील पौर्णिमेला साजरा होणारा एक महत्त्वाचा सण आहे. कोजागिरी म्हणजे कोण जागा आहे? या रात्री साक्षात लक्ष्मीदेवी पृथ्वीवर येते आणि कोण जागत आहे असे विचारून जागणाऱ्यांना आशीर्वाद देते अशी मान्यता आहे. कार्तिक महिन्यातील सण. धनत्रयोदशी. धनत्रयोदशी किंवा धनतेरस हा दिवाळीचा पहिला दिवस आहे, जो आश्विन कृष्ण त्रयोदशीला साजरा केला जातो. या दिवशी आरोग्याची देवता धन्वंतरी आणि धनाची देवता कुबेर व लक्ष्मी यांची पूजा केली जाते. या दिवशी सोने, चांदी, भांडी आणि नवीन वस्तू खरेदी करणे अत्यंत शुभ असते. नरक चतुर्दशी. नरक चतुर्दशी हा दिवाळी सणातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आश्विन किंवा कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला हा सण साजरा केला जातो. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने अत्याचारी नरकासुराचा वध करून जगाला त्याच्या त्रासातून मुक्त केले. यामध्ये पौराणिक कथा अशी आहे की नरकासूर नावाच्या राक्षसाने पृथ्वीवरील लोकांना आणि देवांना अत्यंत त्रास दिला होता. त्याने अनेक राजांच्या 16,000 राजकन्यांना बंदी बनवले होते. लोकांचे रक्षण करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण त्यांची पत्नी सत्यभामा यांच्यासह युद्धाला गेले आणि त्यांनी नरकासुराचा वध केला. या विजयामुळे लोकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. दुष्टावर आणि अंधारावर मिळवलेल्या विजयाचे हे प्रतीक आहे. दिवाळी. दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण आहे. यातील लक्ष्मीपूजन, आश्विन अमावस्या हा दिवस आर्थिक समृद्धी आणि देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी महत्त्वाचा मानला जातो. तसेच पाडवा, बलिप्रतिपदा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक असून तो पती-पत्नीच्या प्रेमाचा आणि शेती संस्कृतीचा सण आहे. बलिप्रतिपदा. पौराणिक कथा. या दिवशी भगवान विष्णूने राजा बळीचा अहंकार नष्ट केला आणि त्याला पाताळ लोकाचे राज्य दिले, म्हणून या दिवसाला बलिप्रतिपदा म्हणतात. भाऊबीज. भाऊबीज हा बहीण भावाच्या पवित्र आणि निर्मळ प्रेमाचा सण आहे. हा सण कार्तिक शुद्ध द्वितीयेला दिवाळीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि भाऊ बहिणीला भेटवस्तू देते. तुळशी विवाह. तुळशी विवाह हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा उत्सव आहे, ज्यामध्ये माता तुळशीचा विवाह भगवान विष्णूच्या शालिग्राम किंवा बालकृष्ण रूपात लावला जातो. हा सण कार्तिक शुद्ध एकादशीपासून प्रबोधिनी एकादशी ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एका दिवशी, विशेषतः द्वादशीला संध्याकाळच्या वेळेत साजरा केला जातो. मार्गशीर्ष महिन्यातील सण. दत्त जयंती. दत्त जयंती हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र सण आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेला सायंकाळी भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाला, म्हणून हा दिवस जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हणजेच
शिव या त्रिमूर्तींचे एकत्रित रूप आहेत. चंपाषष्ठी चंपाषष्ठी हा महाराष्ट्रातील कुलदैवत असलेल्या खंडोबा म्हणजेच मल्हारी मार्तंड यांचा अत्यंत पवित्र आणि मुख्य सण आहे. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी या तिथीला हा सण साजरा केला जातो. या दिवशी खंडोबाने मणिमल्ल दैत्यांचा वध करून लोकांचे रक्षण केले अशी पौराणिक कथा आहे. मणी आणि मल्ल या दैत्यांनी चंपाक वनात ऋषीमुनींना आणि लोकांना त्रास दिला होता. त्यांचा संहार करण्यासाठी भगवान शंकराने मल्हारी मार्तंड म्हणजेच खंडोबा हा अवतार घेतला. पौष महिन्यातील सण मकर संक्रांत मकर संक्रांत हा प्रामुख्याने सूर्यदेवाच्या उपासनेशी आणि शेतीशी संबंधित असलेला एक प्रमुख भारतीय सण आहे. 14 किंवा 15 जानेवारीला साजरा होणाऱ्या या सणाच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. मकर संक्रांतीच्या दिवसापासून दिवस मोठा आणि रात्र लहान होऊ लागते. थंडीचे प्रमाण कमी होऊन उन्हाची सुरुवात होते. हा सण नवीन पिकांच्या आगमनाचा काळ असतो. या दिवसात शेतात गहू, हरभरा, ऊस, बोरे अशी विपुल पिके येतात. पोंगल हा दक्षिण भारतातील विशेषतः तामिळनाडूमध्ये साजरा केला जाणारा एक अत्यंत महत्त्वाचा व उत्साहाचा कापणी उत्सव म्हणजेच हार्वेस्ट फेस्टिवल आहे. निसर्ग, शेती, सूर्यदेव आणि पाळीव प्राणी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. पोंगल हा सण दरवर्षी तमिळ सौर कॅलेंडरनुसार थाई महिन्याच्या पहिल्या दिवशी सुरू होतो. माघ महिन्यातील सण वसंत पंचमी बसंत पंचमी हा हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील 5व्या दिवशी येणारा एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे. हा सण हिवाळ्याच्या समाप्तीचे आणि वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक मानला. माघी गणेश जयंती हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र सण आहे, जो माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला साजरा केला जातो. याला तिलकुंद चतुर्थी किंवा माघी विनायक चतुर्थी असेही म्हणतात. फाल्गुन महिन्यातील सण होळी हा हिंदू संस्कृतीतील अत्यंत आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे. फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होलिका दहन करून हा सण साजरा केला जातो. तर दुसऱ्या दिवशी धुलिवंदन म्हणजेच रंगांची उधळण केली जाते. या सणामागे पौराणिक कथा अशी आहे की असुर राजा हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परम भक्त होता. हिरण्यकश्यपूच्या सांगण्यावरून त्याची बहीण होलिका, जिला अग्नी न जाळण्याचे वरदान होते, ती प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसली. मात्र विष्णूच्या कृपेने प्रल्हाद बचावला आणि होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली. या घटनेची आठवण म्हणून होळी पेटवली जाते. धुलिवंदन ज्याला धुळवड असेही म्हणतात, हा होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच फाल्गुन कृष्ण प्रतिपदेला साजरा होणारा रंगांचा आणि आनंदाचा सण आहे. या दिवशी वाईट प्रवृत्तीच्या दहनोत्सवानंतर लोक एकमेकांना रंग, गुलाल आणि होळीची राख लावून आनंद आणि बंधुभाव साजरा करतात. हा सण साजरा करण्यामागे पौराणिक कथा अशी आहे की प्रल्हादाला मारण्यासाठी आलेली होलिका आगीत जळून भस्मसात झाली आणि प्रल्हाद सुरक्षित राहिला. या वाईटावर चांगल्याच्या विजयाच्या आनंदात लोकांनी एकमेकांना धूळ आणि राख लावून उत्सव साजरा केला, ज्याची परंपरा आजही चालू आहे. तसेच भगवान श्रीकृष्ण आणि राधेच्या गोकुळातील रंगांच्या उत्सवाशीही हा सण जोडला गेला आहे. महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र सण आहे, जो भगवान शंकराच्या म्हणजेच महादेवांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. हा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला येतो.